याची महत्त्वाची बातमी पाहूया। राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असून ते आता अखेरच्या टप्प्यात आले आहे। या दरम्यान विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पातील एकूणच चर्चेवर टीका केली आहे। राज्यात इतर महत्त्वाचे प्रश्न असताना औरंगजेब आणि कामरा प्रकरणी चर्चा झाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। तसंच राज्यात 42 मंत्री असताना सभागृहामध्ये केवळ 2च मंत्री सहभागी असल्याने संतापही व्यक्त केलाय। अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू करताना एकनाथ खडसे म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रस्तावावर आज चर्चा आहे आणि हा महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जातो। परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि आठवड्यामधील शेवटचा प्रस्ताव आहे। या महत्त्वाच्या प्रस्तावावेळी चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री हजर नाही आणि शंभूराज देसाई धावपळत आले। याबद्दल मी अभिनंदनही करतो। सरकार किती संवेदनशील आहे याचा अनुभव आम्ही घेतो आहे। या अंतिम आठवड्यामध्ये प्रस्तावात सारेच विषय असतात, त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा होती। पण माहित आहे तुम्हाला, काम आहे, ब्रीफिंग तुम्हालाच असतं का? आम्हालाही असतं। परंतु असा सवालही त्यांनी यावेळी मंत्र्यांना विचारला आहे। एकनाथ खडसे संतापलेले पाहून शंभूराज देसाई म्हणाले, विभागातून माहिती मिळवण्यासाठी वेळ होतो, मी वेळेत आलो आणि लिफ्टमुळे मला 2 सेकंद उशीर झाला, असंही स्पष्टीकरण शंभूराज देसाईंनी दिलंय।